राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. बरेच दिवस झाले अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाची बातम्या ऐकतोय. चला म्हणलं आपण या युद्धात आपण आज उडी मारावी. पाकिस्तान विश्वगुरू झाला हे म्हणतं कोण? भारतातलेच संजय राऊत, जयराम रमेश सरखे, माझ्या अर्थानं देशद्रोही. म्हणजे काही काळासाठी युद्ध थांबलं तर काश्मीरमध्ये शिया मुसलमानांनी फार मोठा जल्लोष केला, केक कापले, एकमेकाच्या तोंडात भरवले. अरे ही घटना भारतीय राष्ट्रीय एकात्मतेला धोका आणणारी आहे. म्हणजे पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकलं तर फटाके फोडणारे आपले भारतीयच. पाकिस्तानला विश्वगुरू म्हणणारे आपले भारतीयच. पाकिस्तानला विश्वगुरू म्हणता म्हणता मोदींना शिव्या देणारे आपले भारतीयच. आपल्याला बाहेरच्या शत्रूची गरज नाहीये. पण आज मला या सगळ्या गोष्टीवर का बोलावं वाटतं? एक लक्षात घ्या, पाकिस्तान हे अमेरिका, आर्मी आणि अल्लाच्या भरोश्यावर चालतं असं म्हणतात. त्यांच्या दृष्टीनं अमेरिका हे सगळ्यात महत्वाचं. पाकिस्तान हे अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर आहे. त्याच्यामुळं अमेरिका जे सांगेल ते त्याला ऐकावं लागतं. म्हणजे काय अमेरिकेनं फार मोठं पाकिस्तान राष्ट्र आहे, त्याच्या जगभर दबदबा आहे ना, असं काही नाही आहे. एक सोयीचं आपल्या राष्ट्र आहे आणि पाकिस्तानची सरहद्द इराणशी 900 किलोमीटरची लागून आहे. एवढंच त्यामागचं कारण आहे. आता मला एक काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी एक नेटफ्लिक्सवर एक वेब सिरीज काय म्हणतात ती आली होती, हिरामंडी नावाची. आता हिरामंडी ही लाहोरमधला एक असा एरिया जिथं अधिकृत वेश्या व्यवसाय चालत असे. म्हणजे वेश्या व्यवसाय हा नुसता जरी नावाला असला तो तिथे काही प्रतिष्ठित वेश्या होत्या, ज्या कोठे मालकीन होत्या. मॅडम हा शब्द तिथून आलेला आहे. आता या हिरामंडीची मला आज आठवण होण्याची कारण असं आहे की हिरामंडी म्हणजे काय? तर नुसतं वेश्यालय नाही, तिथं प्रतिष्ठित लोक, उद्योजक, अधिकारी, अगदी इंग्रज सुद्धा जायचे. आणि मग एकमेकाच्या निरोपाची देवाणघेवाण, एकमेकाला राजकारणात कसं पाडायचं, कसं वर आणायचं, कुणाला कुठलं काम द्यायचं, हे सगळं तिथं चालायचं. आणि ते सगळं वेश्याच्या समोर चालायचं. आणि मग कुणाची अनावरस अवलाद झाली असेल, कुणाची अनैतिक संबंधातून मुलगी झाली असेल, ती हिरामंडीत आणून सोडायची. आपल्याला वारस नसेल तर हिरामंडीतलं एखादं पोरगं नेऊन आपल्या नवाब गादीवर बसवायचं. असं सगळं तिथं चालायचं. अशाच धर्तीचा एक चित्रपट फार वर्षापूर्वी श्याम बेनेगलनं मंडी नावाचा आणला होता. त्या मंडीमध्ये शबाना आझमी, स्मिता पाटील आणि खुद्दूस नावाचं पात्र होतं. ते नसिरुद्दीन शहाने केलं. तर मला वाटतं या हिरामंडीत खुद्दूस हे पात्र संजय राऊत खूप चांगलं करू शकतील. ज्यांना तो मंडी चित्रपट माहिती त्यांना तो नसिरुद्दीन शहाचंही माहिती. आता सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वर्षानंतर पाकिस्तानी हिरामंडी झालंय. कोणत्या निमित्ताने? तर इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी म्हणून अमेरिकेनं पाकिस्तानच्या राजधानीची निवड केली, इस्लामाबादची. ती हिरामंडी पूर्वी लाहोरला होती, आता ती हिरामंडी इस्लामाबादला गेली. आता या हिरामंडीत काय, जसं पुराणे जुन्या काळच्या हिरामंडीत या नवाबाचा निरोप त्या नवाबाला द्यायचा किंवा या अधिकाऱ्याचा निरोप त्या अधिकाऱ्याला द्यायचा, हे सगळे वेश्या करायच्या. पाकिस्तानची दुसरी काय हालत आहे? आता तिथं वाटाघाटीला कोण येणार आहे? इस्रायल तर येणारच नाही. अमेरिकेचे कोण प्रतिनिधी येणार? इराणचे कोण प्रतिनिधी येणार? आणि पाकिस्तानचे कोण असणार? हे तुम्ही माझ्या स्क्रीनवर पहा.
पाहिली. आता गंमत अशी आहे की अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट जे येणार आहेत ते थोडं इराणचं युद्ध थांबावं किंवा इराणशी युद्ध करू नये अशा मताचे आहेत. दुसरे एक जे जेरडर कुशनर काहीतरी त्यांचं नाव आहे, थोडं उच्चारात माझ्या चूक होऊ शकतं, हे ट्रम्पचे जावई आहेत. आणि विटकॉफ नावाचे जे तिसरे येणार आहेत ते ट्रम्पचे बिझनेस पार्टनर आहेत. आता इस्रायल आलं नाही तर इस्रायलचं नुकसान होणार नाही, कारण हे जे दोघं आहेत, ट्रम्पचा जावई, ट्रम्पचा बिझनेस पार्टनर, हे दोघंही ज्यू आहेत, लक्षात घ्या. आता इराणहून त्यांचा संसदेचा अध्यक्ष, त्यांचा परराष्ट्र मंत्री वगैरे येणार आहेत. पाकिस्तानमधून पाकिस्तानचा अध्यक्ष, मिलिटरी प्रमुख मुनीर, अजून एक दोघं त्यात आहेत. आता ही वाटाघाटी होणार कशी? म्हणजे भारतामध्ये बसलेल्या या संजय राऊत आणि जयराम रमेश सारख्या लोकांना हे सांगायचं आहे की तुम्हाला हे म्हणायचं आहे का की भारतानं अशा पद्धतीची वाटाघाटी करावी? त्या वाटाघाटीचं स्वरूप काय आहे? तर एका दालनामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी बसणार, दुसऱ्या दालनामध्ये इराणचे प्रतिनिधी बसणार, आणि मग इराण काय म्हणतं हे पाकिस्तानचे मधले लोक जाऊन अमेरिकेला सांगणार, अमेरिकेचे काय म्हणतात हे जाऊन इराणला सांगणार. आता ही दलाली नाही तर काय आहे? तुम्हाला वाटतं की भारतानं असं करायला पाहिजे होतं? खरं तर भारताने यात पडायलाच न पाहिजे होतं, भारत पडला नाही, खरं झालं. पण एक या निमित्तानं माननीय मोदीला बदनाम करण्याचे काय संजय राऊत, तुला असं म्हणायचं की आपण अशी दलाली करायची? आपल्या परराष्ट्र मंत्र्यानं किंवा आपल्या संरक्षण मंत्र्यानं किंवा आपल्या अन्य कोणी अधिकाऱ्यानं अमेरिका काय म्हणते इराणला जाऊन सांगा, इराण काय म्हणते अमेरिकेला जाऊन सांगा? अरे ते हिरा मंडीच आहे ना, हे दुसरं काय? आणि हे नालायक तर आता यांनी तर पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज शरीफला, मुनीरला तर नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात केली शांततेचं. आणि उद्या अशा प्रकारचं नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं तर भारतातल्या या लोकांना आपले पितृ स्वर्गात गेल्यासारखं वाटेल, स्वर्गात गेल्यासारखं, इतका त्यांना आनंद होतोय. आणि यातून काय मिळणार आहे? होर्मुझची खाडी, याच्यावर सगळ्याचा हक्क असला पाहिजे. आता अमेरिका आणि इराण मिळून त्याच्यावर टोल बसवतोय. दुर्दैव कसं आहे, ही खाडी इराणच्या बाजूने, म्हणजे इराणची जे काही सागरी सरहद्द आहे त्याच्या समुद्र थोडा खोल असल्यामुळं मोठी जहाजं तिकडून येत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला बहुतेक ओमानच्या बाजूला जी खाडी आहे, म्हणजे ओमान बहुतेक, म्हणजे मला हे माहीत, तिथला समुद्र थोडा उथळ आहे, त्याच्यामुळे मोठी जहाजं तिकडे जाऊ शकत नाही. जगातली इतर राष्ट्र अशा पद्धतीचं इराणचं आणि अमेरिकेचं ब्लॅकमेल सहन करतील का? उद्या त्या भागातला समुद्र थोडा खोल करू शकतील? आजकाल तर 100 वर्षाखाली 125 वर्षाखाली सुएझ कालवा झाला होता, तर आजकाल तर तंत्रज्ञान खूप पुढे गेले, जग पर्याय शोधेल. पण भारतातल्या या मोदी विरोधी लोकांना पाकिस्तानला विश्वगुरु म्हणण्याची घाई झाली आहे का? तर या वाटाघाटी चालल्यात. अरे मूर्खांनो, अशी जी कामं करायची असतात, कुणीही माणूस आपल्या घरी काम करत नाही. अशी दुष्कृत्य करण्यासाठी दुसऱ्याच्या घराची निवड केली जाते. आणि पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीचे खूप लोक बसलेले आहेत. तुम्ही पाहिलं का पाकिस्तानमध्ये, इस्लामाबादमध्ये तर सुट्टी जाहीर केली, रावळपिंडीमध्ये बाजार बंद केला, बहुतेक शहरामध्ये आता सुट्टी आहे, बहुतेक शहरामध्ये बाजारपेठ बंद आहे, रहदारी बंद आहे. मला सांगा, एक प्रकारची ही वेश्यावृत्तीचं आणि एक प्रकारचा कोठा चालवण्याचं ना. म्हणून मला आज हिरा मंडीची आठवण झाली, कारण अमेरिकेनं बरोबर या हिरा मंडीमधील ज्या कोठ्यावाल्या आहेत, म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज, त्यांचा लष्कर प्रमुख मुनीर, ह्या तिथल्या कोठ्यावाल्याच आहेत. आणि आपल्या आश्रित असलेल्या कोठ्यावाल्यांचा उपयोग करून इराणबरोबर हे वाटाघाटी करतात. अशा प्रकारामध्ये भारतानं त्यात पडायलाच न पाहिजे होतं. भारत पडला नाही, कारण भारताची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. आपण काही जनावराच्या बाजारातले दलाल नाही आहेत की जनावर विक्री करणारा आणि जनावर घेणारा यांच्याशी मध्यस्थ करायचा. हा 100 रुपये म्हणतो का, तो 200 रुपये म्हणतो, हे सांगायचं हे आपलं काम नाही. ते काम पाकिस्तानला लख लावो. पण मोदी द्वेषापायी
कावीळ झालेले हे लोक पाकिस्तानला विश्वगुरू म्हणायला निघालेत. त्यांना फक्त मला हिरा मंडीची आठवण करून द्यायची होती. धन्यवाद.